आता आणखी एक महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 1356 कोटींची मदत आता जाहीर झाली आहे। 8 जिल्ह्यांसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आलाय। 13, 14, 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाधित क्षेत्र 3 हेक्टर मानून मदत, राज्य सरकारला निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ, वाढीव क्षेत्रासाठी 648 कोटींची तरतूद। अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले 164 कोटी रुपये, 12,000वर पुरुष तर अपात्र महिला 77,000वर। दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त, पणन महासंघाला मिळाली परवानगी, भारतीय कापूस महामंडळ सोबत होणार करार। यापुढे व्हिजन डॉक्युमेंटनुसार राज्यात होणार निधीचे वाटप, महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप। व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, मुख्यमंत्री फडणवीस स्वतः घेणार नियमित आढावा। चीन घेईना अमेरिका सोयाबीन, आयात शून्यावर, चीनने वापरली अमेरिकेचीच रणनीती। मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,175 कोटीपैकी केवळ 900 कोटी जमा, दिवाळी आधी मदत जमा करण्याचे आश्वासन कागदावर। रब्बी हंगामासाठी खतांची नो चिंता, 2.17 लाख मेट्रिक टन खतांचे नियोजन, कृषी विभागाचा दावा, विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याची अत्यंत गरज। लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी, 2019 नंतर पहिल्यांदाच दिवाळीत झाला पाऊस। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।